जे ऋषिकेशला आले नाही त्यांना ब्लॉगमधून ऋषिकेश दाखवायचं आहे. आज मी तुम्हाला पूर्ण चारधाम दाखवणार आहे आणि त्यामध्ये आज ऋषिकेश बघतोय आपण. आय होप तुम्हाला आवडत असेल असं बघायला. सो आपण होता आता राम झुल्यावर. हा झुला जो आहे हवेने हलतो, ती शंकर भगवानची मूर्ती जी आज मी समोर बघतोय. आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून जसं तुम्हाला माहिती आहे मी सगळं तुम्हाला दाखवत असतो. सो ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवतो. बघा, अलकनंदा आणि भागीरथी नदींचा संगम आहे. इथे देवांनी आंघोळ केलेली आहे म्हणून या संगमाला देवप्रयाग बोलतात. सो हा बघा, हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा वितरण पाटील ब्लॉग्स आपल्या आत्ताच्या आगरीपली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज आम्ही हरिद्वारमधून निघतोय ऋषिकेश करून. पिपलकोटीला आमचं स्टे आहे. मी जस्ट गुगलवर चेक केलं, पिपलकोटीचे सिनरीज एक नंबर आहेत. मी ते तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात. सो पहिले नाश्ता करून घेतो मस्तपैकी, कांदा पोहे. नाही नाही धन्यवाद, एवढी सोय ओ हो. तर चला, बाकी पब्लिक नाश्ता करून गेली बाहेर. पण नाश्ता करून झाल्यावर त्यांना पण भेटूया, सगळ्यांना गुड मॉर्निंग करूया आणि मग आपला आजचा प्रवास चालू करूया आपण. समजा सगळ्यांचा नाश्ता करून झालं आणि ते निघायच्या आधी बसची पूजा आमच्या मॅनेजर ज्योती वहिनींच्या हस्ते. भटजी आहेत तुम्ही? अच्छा, आज हा मला वाटलं भटजी आहेत का. हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. जय 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 मल्हार मोरया महादेव. गणपती बाप्पा मोरया मोरया. जय 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 एलकोट एलकोट. हर हर सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग. तुला 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो आता आपण आपला चारधामचा प्रवास चारधामचा प्रवास आजपासून चालू करतोय. आज ऋषिकेशला प्रस्थान करतोय आज. चलो, आणि इकडे अच्छा आणि दोन बसेस आहेत, इकडे आहे आणि इकडे आहे. हॅलो गुड मॉर्निंग. हर हर. चलो, आज आपण प्रवास चालू झालेला आहे. चल ना, आज दाखवतो ना. ए ज्योती वहिनी इकडे ते ये, एक मिनिट इकडे ते ये. काही नाही, बरोबर काहीतरी दिसला तुला? माही ट्रॅव्हल्स बघ, माहीची बस आहे आपल्याला. बस माहीची आहे. माही शेठ जिंदाबाद. हा चावला अंकल. हेलो, हर हर महादेव. चलिए आज से चारधाम की यात्रा हमारी शुरू हो चुकी है और हम लोग बस में आ चुके हैं. तो काही आम्ही निघालो आणि बसमध्ये बसल्या बसल्या आम्हाला समजलं की पर्णिकाची जी टीचर आहे ती माझी फ्रेंड आहे. आता पर्णिका आम्हाला काय चॉकलेट देते ना? का देते चॉकलेट? तू का देते सांग? नाव नको सांगू म्हणून ना. घे तुला पण. तर काय आता आम्ही ऋषिकेशला पोहोचलो आणि इकडून आम्हाला आता राम झुलाला जायचं आहे. सो आम्ही सगळे आपल्या गाडीमध्ये बसलो. आता इथून आम्ही राम झुलाला जाणार आहोत आणि इकडे ऑटोने जायचं आहे आम्हाला. हॅलो, आपण आता ऑटोची सवारी करून जाऊया राम झुलाला.
सो आम्ही पोचलो आता इथे नगरपालिका परिषद मुनकीरेती ढालवाला श्री माता जानकी राम सेतू. मी काय केला चला आमची सगळी गँग चालली आहे इकडे. सो आम्ही आलो आता जानकी झुलावर. इथे चालायला जागा आहे आणि दोन्ही साईडने गाड्या येत आहेत. जानकी झुला आणि इथून पुढे मग राम झुला. सो ऋषिकेशचे इथले 2 पॉईंट्स आहेत आणि त्यानंतर मग आम्ही निघू बद्रीनाथसाठी. छान आहे व्ह्यू. जसं तुम्हाला माहिती आहे मला पहाडो की वाईब आवडते आणि इकडे उत्तराखंड देवभूमी पण आणि पहाड पण. मला खूप मजा येते उत्तराखंडमध्ये आल्यावर. आणि इकडचे व्ह्यूज खूप छान छान असतात. सो आम्ही सॉरी इकडे आपण म्हणजे मी तरी आतापर्यंत फक्त फोटो व्हिडिओमध्येच जो सीन बघितलेला आणि मला आवडायचं खूप ती शंकर भगवानची मूर्ती जी आज मी समोर बघतोय. आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून जसं तुम्हाला माहिती आहे मी सगळं तुम्हाला दाखवत असतो. सो ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवतो बघा. चला आपण पुढून बघूया. आपली पब्लिक सगळी इकडे आहे गाईड जवळ. आपण गाईड जवळ जाऊया. उस समय गवर्नमेंट ने सर्वे कराया था. मुनि की रेती भी कहा जाता है, योग नगरी भी बोला जाता है. तो ऋषिकेश का जो मेन थिंग है योगा, मेडिटेशन, गंगा जल, गंगा स्नान, गंगा आरती, जिसके लिए स्पेशली लोग यहाँ पे आते हैं. मंदिर के नाम से यहाँ पे कोई नहीं आता क्योंकि ऋषिकेश में आपको हिस्टोरिकल मंदिर नहीं मिलेगा. अभी 8% जहाँ पे हम लोग खड़े हैं इस प्लेस को बोलते हैं परमार्थ आश्रम. आप लोगों को याद होगा 2013 में फ्लड आया था केदारनाथ में. तो शिव जी की एक मूर्ति थी जो बह रही है, वो यही है जहाँ पे आप लोग खड़े हो. बट वो वाली जो मूर्ति थी वो तो बह गई थी, ये दूसरी लगाई गई. एवरीडे शाम को गंगा आरती होता है यहाँ पे इवनिंग में. और हर साल इंटरनेशनल योगा फेस्टिवल अरेंज करता है यहाँ पर. पुढे आलो. ये आम्ही पुढे आलो. इथे काही मठ आहेत, त्या मठांचं आपण दर्शन करून घेऊया. मम्मी पप्पा राहू दे, घे मी आहे ना. चला आपण पूर्ण आता फिरूया आतमध्ये. सोबत माझ्या पर्णिका आहे. तो ना मला पहिले माहिती पडते मग सांगतो. त्याच्यात बघ आपण बघ किती दिसतं. चल परत आपल्याला काही इन्फॉर्मेशन देतोय.
और वो लोग पीछा कहाँ से करते हुए आए थे? बनारस से। बनारस जो है ना त्रिशूल पे है। तो हिमालय में जाने के बाद ये जाते थे क्योंकि पांडवों ने भी बहुत पाप किए थे। कौरव पर ही बहुत लोगों को मारा था। लड़ाई आपके हमारे बीच है, हमारे के वहाँ से चले थे वो, उनका नाम रखा गया गुप्त काशी। और जो केदारनाथ मंदिर स्थित है उस जगह को बोला जाता था केदार घाटी। तो वहाँ पे ना बहुत सारे जानवर थे। भगवान शिव छिपने के लिए भैंसे का रूप धारण किए थे। भैंसा समझते ना आप? महाराष्ट्र में रेणा बोल। अंदर जाने के लिए 2 शिला होता था। शिले को बोला जाता था जय एंड विजय। उसी शिले को भीम ने हटाया था, जिसका नाम रखा गया बाद में भीमशिला। जब कुछ दिनों महीनों दिनों बाद जब पांडव पता चला ना भगवान शिव किसी गुफा के अंदर बैठे हैं, जब ये लोग उनके दर्शन के लिए गए तो भगवान शिव फिर वहाँ से गायब हो गए, गुप्त हो गए। इसीलिए उस जगह को गुप्त काशी कहा जाता है। आप लोग जाओगे ना तो रास्ते में मिलेगा गुप्त काशी। उसको बोलते, काशी बोले तो शिव, काशी विश्वनाथ जो वहाँ से चले थे वो, उनका नाम रखा गया गुप्त काशी। और जो केदारनाथ मंदिर स्थित है उस जगह को बोला जाता था केदार घाटी। वहाँ पे ना बहुत सारे जानवर थे। भगवान शिव छिपने के लिए भैंसे का रूप धारण किए थे। भैंसा समझते ना आप? महाराज के मेन द्वार पे खड़े हो गए और अपने भाइयों से बोले अब सारे जानवरों को भगाओ, अगर इनमें कोई महादेव होंगे तो मेरे पैर के नीचे से नहीं जाएंगे, फिर हम उनको आसानी से पकड़ सकते हैं। तो जब सभी जानवर उनके पैर के नीचे से जा रहे थे तो जो भगवान शिव थे वो ज़मीन के अंदर भागने की कोशिश कर रहे थे। अभी उनका आधा बॉडी ज़मीन के अंदर गया था, तब तक भीम ने पीछे से उनको पकड़ लिया और काफ़ी फाइटिंग हुई थी दोनों लोगों के बीच में। भीम आल्सो पार्ट ऑफ शिव, भगवान शिव के पुत्र थे वो, उन्हीं के अंश थे। तो उस समय उस भैंसे के 6 भाग हुए थे। 5 भाग रहेगा उत्तराखंड में, जिनको पंच केदार कहा जाता है। कल्पेश्वर महादेव, रुद्रनाथ, तुंगनाथ, मधेश्वर महादेव, केदारनाथ, ये बीच में केदारनाथ है। और सिंह और फेस निकला था नेपाल में काठमांडू, जिसको पशुपतिनाथ मंदिर बोलते हैं। जो फ्रंट साइड है वो नेपाल में निकला और जो बॅक साइड है पीछे का पार्ट वो केदारनाथ है। हे दोन पिंपळाचं झाड आहे इथे. इथे गणपती बाप्पा प्रकट झालेत 200 वर्षापूर्वीचा. अच्छा. आता भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत. सगळे आम्ही अवतार बघत बघत चाललोय. इथे जे काही आम्ही बघतो ते मी ब्लॉगमधून तुम्हाला पण दाखवतो. आता आपण अवतार बघूया भगवान श्री विष्णूंचे. जगन्नाथ अवतार, तिरुपती बालाजी, नारद अवतार, कपिल अवतार, परशुरामजी, श्रीराम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार जो व्हायचा बाकी आहे, नृसिंह अवतार, विठ्ठलनाथ, माऊली, गजेंद्र मोक्ष, क्षीरसागर में भगवान विष्णु, हे नर नारायण अवतार, सनक सनंदन सनातन सनत कुमार, श्री ध्रुव नारायण अवतार, हंस अवतार, वामन अवतार, धन्वंतरी अवतार, आयुर्वेदची देवता धन्वंतरी अवतार, यज्ञपुरुष अवतार, मोहिनी अवतार, ग्रीव अवतार, वारा अवतार, कुर्मा अवतार आणि मत्स्य अवतार. आता ऋषिकेशमधले अजून बाकीचे साईट सीन आपण करूया. ते आतमध्येच हे आहे, जसं तो बोलला की इथे मंदिरं नाही आहेत, ही योगभूमी आहे ऋषिकेश. माझं काम आहे ज्यांना जे ऋषिकेशला आले नाही त्यांना ब्लॉगमधून ऋषिकेश दाखवायचं आहे. आज मी तुम्हाला पूर्ण 4 धाम दाखवणार आहे आणि त्यामध्ये आज ऋषिकेश बघतोय आपण. आय होप तुम्हाला आवडत असेल असं बघायला व्हर्च्युअली. बाकी ज्यांना ज्यांना 4 धामला येणं पॉसिबल आहे ते 4 धामला येऊ शकतात. हॅलो, हाय. साहेब कसं वाटतं ऋषिकेश? एकदम एक नंबर. थोडासा चालायला लागते ना, पण पाय दुखत असताना पण पाय रात्री सुजलेला, आता थोडासा कमी झाले ना. चाल कमी तुझं, चाल जास्त दुखते ना. चालू नको होता बस गांचा.
सो इकडे अजून एक मंदिर आणि गार्डन आहे, बाकी सगळीकडे मंत्र लिहिलेले आहेत. आणि आता आपला गाईड वाट बघतोय तिकडे. सो आपण जाऊया, गाईड काय सांगतोय ती माहिती पण घेऊया. 5 देशों में पाया जाता है, बर्मा, इंडोनेशिया, इंडिया, नेपाल. जो सबसे ज़्यादा होता है नेपाल में, काठमांडू में. लेकिन जो रुद्राक्ष की जो उत्पत्ति हुई थी, स्टार्ट हुआ था, वो उत्तराखंड से है, रुद्रप्रयाग. हरिद्वार में जाओगे, हरिद्वार में आपको एक प्लेस मिलेगा कनखल, दक्ष टेम्पल है. दक्ष प्रजापति भगवान शिव जी के ससुर, वो उनका उस समय विद्यालय हुआ करता था, यानी कि उनका ससुराल भगवान शिव जी का. भगवद्गीता हां हां. सो इकडे एका पानावर भगवद्गीता आहे. आतमध्ये काय ओम नमः शिवाय. सो आपण आता दर्शन करून आलो नदी सोबतच राम झुल्याकडे. आणि ही आपली पब्लिक. चला फायनली आपण पोचलो राम झुलाच्या इथे. माकडे मी कॅमेरा बंद करणं समजल्यानंतर कॅमेरा नेला, फोन नेला. हा आहे राम झुला. मम्मी मी तुमची वाट तिकडे बघता ना. आज बरीच पब्लिक आहे. मला वाटलं तुम्ही वरती गेल्या. राम झुला हलते भारी ना. झुला म्हणजे झुला, जो झुललाच पाहिजे. कसा हो. सो आपण होता आता राम झुल्यावर. हा झुला जो आहे हवेने हलतो. आता कमी हलतो. सोनल ताई जेवली नाही ना सकाळी, वजन कमी झाला. आणि ते रिव्हर राफ्टिंग पण होते, पण आता पाणी खूप जास्त भरलाय. बघा राम झुला तिथपर्यंत आहे, तो दिसतोय तिथपर्यंत. तर चला आता आपण ऋषिकेशचं साईड सीन झालं. आता आपण डायरेक्ट निघूया पिंपलकोटीला जायला. आता बसपासून तिथं जाणं आहे, आमचं रिक्षामध्येच होतं. आता इथून रिक्षा सवारी एन्जॉय करत तर आता आम्ही जेवायला थांबलो. मी तुमच्या जसं तुम्हाला माहिती आहे आचारी आपल्यासोबतच असतात आणि त्यांनी मस्तपैकी मेनू बनवला आहे. वरण भात आणि मुगाची भाजी. आणि आम्ही सगळं आता जेवायला बसलो इथे. मग इथून आपल्याला डायरेक्ट पिंपलकोटीला जायचं. कशी आहे टेस्ट? टेस्ट कशी आहे? परत भात घ्या मग. परत मुग घ्या. हो तर गाईज आता जेवण वगैरे करून आम्ही आलो. कुठे आलो? देवप्रयाग बघायला. सो इथे देवप्रयागला अलकनंदा आणि गाडी आहे पुढे. गाडीला दिसत नाही भाई आहे. अलकनंदा आणि भागीरथी नदींचा संगम होऊन इथे गंगा नदी. हो ना, या बी हलक्यान घेतात मला. मग अलकनंदा आणि भागीरथी नदींचा संगम आहे इथे. देवांनी आंघोळ केलेली आहे म्हणून या संगमाला देवप्रयाग बोलतात. तो चला आपण छोटू. हा पहाडी बॉयज. सो हा बघा. बस रे. आमची गाडी पंक्चर झाली आहे आणि ते उभ्या उभ्या आम्ही टाइमपास चाललाय आमचा. गाडीत बसा ना. मला ताईला फोन झाला का म्हणून सांगते शिस्तीन गाडीत बसा. चला गाडीचा टायर पंक्चर झालेला, लगेच एक्सचेंज केला, टायर चेंज केला. आम्ही तर चला
वहिनी चला कोण भाऊ ती दगड मारा तेव्हा तरी येतील. ती काय करतो ती बसल्या गाडीमध्ये. आता फायनली आमची गाडी चालू झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता श्रीदेवी मंदिर आहे. फायनली आम्ही मजल दर मजल करत आलो. पोचलो आम्ही हॉटेलवर आणि इकडे रूम अलॉट करतायत. आम्हाला तर चावी भेटलेली आहे. आम्ही जातो इथून आता. आणि इकडे पप्पा माझी बॅग तुमची आणली. तुझी बॅग तू जा. तू रूम मध्ये जा. मी आलो 406 खाली जा इथून. आपण हां बाकी यांच्या रूम अलॉट करतो आणि तुम्हाला मी दाखवतो पुढे रूम कसं आहे. आणि मग आम्ही जेवण करू आणि उद्या निघू आम्ही बद्रीनाथ ना उद्या जाऊ आम्ही बद्रीनाथच्या दर्शनाला. 4 धामपैकी 1 धाम आमचा उद्या होणार आहे. त्यानंतर मग आम्ही बद्रीनाथचं दर्शन करून परत पिपलकोटी आहे ना. आता आम्ही पिपलकोटीमध्ये आहोत. उद्या बद्रीनाथ दर्शन करून परत पिपलकोटीमध्येच यायचं आहे. चलो गाइस फाइनली रूम मध्ये आलो. काफ़ी बड़ा रूम है. वहाँ 2 बेड है, यहाँ 2 बेड है, बीच में सोफा है, उस पे मैं पसर रहा है. चलो आज आमचा आता 2 दिवसाचा स्टे इथे असेल. आणि हो उद्या बद्रीनाथ दर्शन करायला जायचा आणि दर्शन केल्यावर परत इकडेच यायचा. सो आणि हा इथे हँडसम बॉय चेहरा. हां आता फ्रेश वगैरे होतो आणि मग जेवायला जातो. सो चलो आता आम्ही रूमवर पोचलो. पब्लिक फ्रेश वगैरे होते तोपर्यंत म्हटलं की जरा किचनमध्ये राऊंड मारूया. हां कसं काम चाललंय बघूया. इकडे जेवण बनवायचं काम चालू आहे. मामा तुम्ही काय करताय. पुरी आहे का. म्हणजे आज जेवणावर पुरी पण आहे. आणि इकडे मामा सांगतात. मामा कसं चाललंय. एकदम मजेत आहे. सो इकडे हॉटेलचं यांच्या मसाल्यांचं खाण्यापेक्षा आपल्या इकडचा मसाला, आपल्या इकडची आचारी, आपल्या इकडची चव म्हणजे पोट पण एकदम मस्त राहतं आणि जेवणाला टेस्ट पण चांगली भेटते. सो इकडे साबुदाणा आहे. सोयाबीन. किती भाज्या आहेत आज. आज सोयाबीनची सुकी भाजी, गोबीचा डाळ, वरण भात आणि पुरी, पापड, लोणचा. सो चला हे बघा आपल्या पद्धतीने आपल्या मसाल्यामध्ये जेवण बनतंय. सो नंतर जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं की टेस्ट वगैरे पण विचारलं. टेस्ट पण छान होती. सो आता पण कसं लागतंय. तेजस आहे माझ्या शाळेतला मित्र पण आहे. तेजस कसा आहेस. एकदम मजेत. बऱ्याच वर्षानंतर भेटलो तेजस आणि मी. वर्षानंतर आपण भेटलेलो पण तुला माहित नव्हतं भेटून मध्ये. हा चल हां. सो चल आता मी पण चेंज वगैरे करतो कारण आजच्या रोडमध्ये ना इकडे लँडस्लाईड वगैरे खूप झालेली आणि धूळ वगैरे उडलेली. सो परत एकदा आंघोळ वगैरे करून घेतो मग जेवतो आणि मग उद्या आमचं बद्रीनाथचं दर्शन आहे. सो तिकडे पण बद्रीनाथला तिकडे लँडस्लाईड वगैरे झालेली आहे असं मी ऐकलं म्हणजे रस्त्यात. सो चला आपण जाऊया. आणि इकडे आमच्या दोन्ही मॅनेजर्स आणि एक मॅनेजर आमची शेठ आहे आज कारण बसवर तिचं नाव आहे ना. नाही पण बस तुझ्या नावाची आहे ना. दीप्तीताईनी
माझ्या नावावर केली हे साईड देवाचे म्हणून. बडी बडी बाते हट. छो ते कुत्र्यांच्या मस्ती नको. आमचं पप्पा जेवायला बसते. सगळे जेवण रेडी झालेलं आहे. अरे माझे आहे पप्पा गेल्याने. सोयाबीनची भाजी, पुरी, कोबी चना डाळ, भात, वरण नाही घेत मग मी. हा बाई मी तुला चालवले. नाही, गुड गर्ल गुड गर्ल. थँक्यू. टाकतील असं काम नको. नक्कीच नक्कीच आम्ही सर्व संपू. त्यांच्यासोबत आमचे भाऊजी पण त्यांना हेल्प करतायत. नाही मला नका दादा तुम्हाला. चलो आपण पण जेवण करून घेऊया. बेटा बेटा वाईट दे. समाज सेवा चालू आहे इथे. काय भाऊ? थँक्यू. हो भाऊ, समाज सेवा चालू आहे. हा मी पण हवा आता इथे जॉईन होता. ए बाई मी वाढू, मी पहिले जेवण येतो मग. वाढतो घे आई पापड. नको. मंगेश मामाला मॅचिंग भाजी देस. ही मॅचिंग भाजी का? इथे एका वहिनीचा बर्थडे आहे आणि त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करूया. आता केक खावाला चुंबरी. जास्त जास्त भरवा. सगळे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. ऑनलाईन आहेत ते, ऑनलाईन आहेत. वकील आले ना अजून. माखवा माखवा तर बर्थडे वाटेल. आमच्या नंदू ना बंधू. माकल काली. आजच्या दिवसातले सगळे साईट सीन झाले. आम्ही पिपलकोटीला पोचलो. उद्या बद्रीनाथसाठी निघायचे, त्यामुळे आमचं जेवण वगैरे झालं, बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आजचा ब्लॉग पण एंड करायची वेळ पण झाली. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बद्रीनाथचं दर्शन देईन. आसपासचं जे काही मला दाखवता येईल, जे काही साईट सीन असेल ते पण तुम्हाला दर्शन होईल. 4 धाममधल्या पहिल्या धामचं तुमचं दर्शन उद्या होईल. सो उद्याच्या ब्लॉगसाठी पण जे नवीन असाल चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.